नमस्कार नमस्कार नमस्कार. तर तुम्हाला माहिती का उद्या काय आहे? माझा बड्डे. त्या आमच्या एवढूशा कार्टूनचा बड्डे. एवढंच नाही, 16 वर्षाची 16 वर्षाची का असं ना, पण हे आपल्यासाठी लहानच आहे होय. तर हिला ॲडव्हान्समध्ये हॅपी बड्डे. आता तुम्ही म्हणत असाल रोडनी कुठं, तर आम्ही चाललोय ड्रेस आणायला. का तर उद्या बड्डे म्हटल्यानंतर ना ड्रेस तर बनताय होय. त्यामुळं दोघे चाललोय बघा, चालत चालले. म्हणलं बघावं आज तिला घालून जायचंय ना. तर आज गुरुवार असल्यामुळं शाळेत घालून जायचंय. उद्या शुक्रवारचा काही गणवेश असतो त्याच्यामुळं आजच घालणार आहे. त्यामुळं आम्ही बघायला चाललोय आता कुठल्या दुकानात छान हिला पसंत पडेल असा ड्रेस घेणार आहे. आणि आज तिच्यासाठी काहीतरी स्पेशल बनवावं म्हणलं. हिनं शाळेत जाणार आहे, पण मी एकटीच काहीतरी खटाटक करत बसणार आहे किचनमध्ये. सांगायचं नव्हतं पण सांगितलं, जाऊ द्या होय. तर चला बघूया आपण ड्रेस आता हिला कोणता चॉईस पडतोय, काय पसंत पडतोय. बघत राहावा आता तुम्ही आमच्या बड्डेचा व्हिडिओ. खरेदी खरेदी खरेदी. तर बघा आता आम्ही खरेदी केली बघा चिवच्या बड्डेची. ही एक सोडून 2 ड्रेस घेतले. तर सकाळी आम्ही गेलतो बरं का एका ठिकाणी, पण आम्हाला काही पसंत पडलं नाही. त्याच्यामुळं आता उद्या आपण माझा डबल फायदा झाला. दुसऱ्या दुकानात आलो आणि तिथं घेतलंय. आता तुम्हाला घरी गेल्यावर दाखवतो आम्ही ड्रेस कोणते कोणते घेतलेत ते. चला चप्पल घ्यायची, चप्पल. आता चप्पल पण घ्यायचे मॅडमला. चप्पल नाही अगोदर दिवशी नवीन चप्पल गायब केली माझ्याकडून. आहे ना? बर तिला चप्पल एक घेते, 2 ड्रेस चप्पल घेतले. परत माझ्या तोंडात चपल्या हाणून बापानं म्हणजे झालं तुझ्या नावाखाली होय. चला चप्पल एक घेते तिला आता, कारण शाळेत लागते हो. आता काय झालं माहिती का, शाळेत जीन्स टॉप वगैरे सगळं बंद झाले. त्यामुळं सगळ्या पोरीकडे आता ओढणीचे ड्रेस घालायला सुरुवात केली. त्यामुळे गर्दी झाली. तर चला चप्पल घेतो आता आम्ही. चप्पल घेतली, ड्रेस घेतला. 2 ड्रेस घेतली, एक नाही. हां पहिल्यांदाच माझ्यामुळे तुला ड्रेस मिळालाय. कळलं का? हां डबल एक, नाही तर एकच घे म्हणायला लागलं होतं. पण आम्ही 2 घेतले, व्यवस्थित बसले. त्याच्यामुळे आम्ही चांगले पण आहेत क्वालिटीचे, त्यामुळे आम्ही घेतलेत. तर आता घरी गेलं. हां तर आता आम्ही चाललोय घरी. ती पण चालत चालत येताना गाडीवरून जाताना चालत. ही कुणाकडे सिस्टीम आहे का असली? देते ती जिथं सोडलं तिथं सोडून देते ती. जा म्हणजे तिथं सोडलं बी नाही, बरोबर त्या ठिकाणी सोडलं बी नाही. हां अलीकडे सोडलं आम्हाला. जाऊ दे, आता काय व्यायाम होतोय तेवढाच होय. चला आता आम्ही जातो घरी आणि उद्या बड्डेची तयारी करायची. तर बड्डे पण बघूया आपण आता मॅडमचा कसा होतोय काय आहे. गेल्या वर्षी लई धुमधडाक्यात झाला होता बड्डे. त्यामुळे ह्यावेळेस छोटासा एकदम छोटासा बारकोसना करायचा आहे. तर बघत राहा आता मॅडमचे आमचे ड्रेस एकदम ट्विस्ट के बाद म्हणजे ब्रेक के बाद हां. आता आलो बघा घरी. आता आमचे मॅडम ड्रेस दाखवतो तुम्हाला. चप्पल हे देखो, शाळेत जायला लागते ना सारखं चपल्या. तू दाखवते का? बरं उभा राहून दाखवलं तर बरं होईल. तर हा असा एक ड्रेस घेतलेला आहे. उभा राहा. हां हे बघा असं पूर्ण शाळेच्या हिशोबाने घेतले तर बरं का आम्ही. तुम्हाला आता कॅमेऱ्यात तसं दिसत असेल, पण खूप छान आहेत. पॅन्ट बरोबर बसते, लय मोठे झाले. आणि ओढणी पण आहे त्याच्याबरोबर. ही बघा ओढणी. तर असं पूर्ण आम्ही ड्रेस आणलाय. आणि येल्लो हे देखो मस्त. तिला आवडला ड्रेस. ती चूला आवडलाय तिच्या पसंतीने, आणि ती पण तिच्याच पसंतीने घेतलेल्या बरं का दोन्ही पण. पण ही जास्त हां तर आता ह्याला जरा थोडीशी टिप मारायची, म्हणजे कसं व्यवस्थित तिला बसेल. तर उद्या टिपा मारून आणते आता. पॅन्ट हिची पॅन्ट आहे बरोबर. हां ही पॅन्ट आणि ओढणी. ओके. तर अशा प्रकारे बघा आता 2 ड्रेस चप्पल हे आणले. दुसरं काय लागते हो लेकरांना बड्डे म्हणलं की असंच की वर्षातून एकदा. अहो तुम्हाला काय सांगू, हां. बर्थडेला पहिल्यांदा ड्रेस घेतलाय मला. पहिल्यांदा होय म्हणजे लहानपणी घेतलं की हां. असं नवीन नवीन नाही. म्हणजे जरा अशी मोठी झाल्यावर पहिल्यांदाच असं घेतले. ह्याच्या अगोदर सारखं आधी मध्ये घेणं चालूच होतं. आधीमध्ये काय दिवाळीला हां तर बर्थडेला. तर चला ड्रेस तुम्हाला कसे वाटले सांगा काय मॅडमना. आणि बड्डे विश करायला विसरू नका, आमच्या राजकुमारीचा बड्डे आहे. चला परत माझा आहे पण ते नंतर सांगेल तुम्हाला. त्यांचा आहे
आमचा असा बर्थडे करते ती की जन्मोजन्मी 7 जन्माचं माझं काहीतरी नातं आहे त्या बर्थडे संग. तुझं बोलतो असं. त्यामुळं ती मला गेल्या वर्षी माझा इतका डेंजर म्हणजे इतका डेंजर बर्थडे झाला. बर उद्या 7 तारीख आहे. 7 तारखेनंतर 4 दिवसानंतर मम्मीचा बर्थडे. तर तुम्ही कमेंट करून सांगा तारीख. कसं तुमच्या हिशोबानं. उद्या 7 तारीख आहे. म्हणजे 7 तारखेनंतर 4 दिवसांनी माझा बर्थडे आहे. तर कमेंट करून सांगा की किती तारखेला बर्थडे. तर चला आम्ही आता उद्या बर्थडे करतो. तुम्ही व्हिडिओ बघत राहा. ओके. ह्याच ब्लॉगमध्ये का? नाही, दुसऱ्या ब्लॉगमध्ये आहे, कारण ही ब्लॉग इथं स्टॉप करणार आहे आणि दुसरा बर्थडेचा वेगळाच आहे, ती तुम्ही बघू शकता. चला बाय.